राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट्स अँड इट्स ॲप्लिकेशन. ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्लांटची ओळख आणि त्याचे उपयोग या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया ऑक्सिजन. द नेम ऑक्सिजन कम्स फ्रॉम ग्रीक वर्ड ऑक्सिजन्स मिनिंग ॲसिड प्रोड्युसर. तर ऑक्सिजन हे नाव ग्रीक ह्या शब्दावरून, ग्रीक शब्द ऑक्सिजन्स यावरून पडलेले आहे आणि त्याचा अर्थ होतो ॲसिड निर्माण करणारा, ॲसिड उत्पादक. इट वॉज कॉल्ड धिस बिकॉज अर्ली केमिस्ट थॉट दॅट ऑक्सिजन वॉज नेसेसरी फॉर ऑल ॲसिड. तर ऑक्सिजन हे ॲसिड निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे असं म्हटलं जाते. देर आर 3 स्टेबल आयसोटोप्स ऑफ ऑक्सिजन. तर 3 स्टेबल आयसोटोप आहेत ऑक्सिजनचे. तर आयसोटोप म्हणजेच काय होते? तर आयसोटोप म्हणजेच सेम ॲटॉमिक नंबर आणि डिफरंट मास नंबर. ज्या एलिमेंटमध्ये, म्हणजे ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे, तो एलिमेंट त्याचा ॲटॉमिक नंबर हा 8 आहे आणि मास नंबर हे डिफरंट आहेत. यामध्ये जे दाखवलं आहे O8-16, O8-17, O8-18, यामध्ये O हा काय झाला? एलिमेंटचा सिम्बॉल झाला, म्हणजे ऑक्सिजन एलिमेंटचा सिम्बॉल O झाला. 8 हे ॲटॉमिक नंबर झाले आणि 16-17 हे काय झाले? ॲटॉमिक मास झाले. तर न्यूक्लियसमध्ये काय असते? न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन हे ऑर्बिटमध्ये डिफरंट सेलमध्ये फिरत असतात अराउंड द न्यूक्लियस. आयसोटोप हे यावरून अजून पुन्हा लक्षात येईल आयसोटोप ऑफ कार्बन. आता कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 आणि मास नंबर बघा C6-12, C6-13, C6-14, म्हणजे 12, 13, 14 हे काय झाले? ॲटॉमिक मास झाले. आता नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या काढायची आहे. तर ॲटॉमिक मास मायनस ॲटॉमिक नंबर. तर ॲटॉमिक मास म्हणजे 12 - 6 म्हणजे 6 झाले. नंबर ऑफ न्यूट्रॉन पहिल्या ह्याच्यात बघा कार्बन 12मध्ये. कार्बन 13मध्ये जर बघितलं तर आपल्याला किती भेटेल? नंबर ऑफ न्यूट्रॉन 13 - 6 म्हणजे 7 भेटेल आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन कार्बन 14मध्ये बघितलं तर 8 भेटेल. यावरून आपल्याला लक्षात येईल की कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. आता या फिगरमध्ये बघा आयसोटोप ऑफ हायड्रोजन, याच्यामध्ये H हा काय झाला? सिम्बॉल झाला. ॲटॉमिक नंबर जे आहे हायड्रोजनचा किती आहे? 1. पहिल्या सारणीमध्ये किती आहे? हायड्रोजन आहे 1 नंबर आहे ॲटॉमिक नंबर. मास नंबर वेगळे आहेत 1, 2, 3. म्हणजे 1 जर ॲटॉमिक मास असेल तर त्याला आपण प्रोटियम म्हणतो, 2 असेल तर ड्यूटेरियम म्हणतो, 3 असेल तर ट्रिटियम म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन हे कसे फिरत असतात? अराउंड द न्यूक्लियस फिरत असतात इन द सेल्स, डिफरंट सेल्स, ऑर्बिटमधील वेगवेगळ्या सेलमध्ये फिरत असतात. तर ऑक्सिजन हा एक काय? आयसोटोप्स आहे. आता बघूया डेफिनेशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन इज ए कलरलेस, ऑर्डरलेस, टेस्टलेस गॅस. ऑक्सिजन हे काय? वायू आहे ज्याला रंग नाही, ऑर्डर म्हणजे वास नाही आणि टेस्ट म्हणजे चवही नाही. तर ऑक्सिजन हे रंगविरहित आहे, वासविरहित आहे आणि चवविरहित आहे. ऑक्सिजन काय? डेन्सर दॅन एअर. एअर जी आहे, हवा जी आहे, त्या हवेपेक्षा काय? डेन्सर आहे. डेन्सर आहे म्हणजे जड आहे, त्याची घनता जास्त आहे. आता घनता म्हणजे डेन्सिटी. तर डेन्सिटी म्हणजे काय होते? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम होते. आता त्याचा जर युनिट बघितला डेन्सिटीचा तर मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास कशामध्ये मोजतो आपण? किलोग्राममध्ये.
आणि व्हॉल्यूम कशात नसतो, मीटर क्यूब, म्हणजे काय होईल, किलोग्राम पर मीटर क्यूब हा होईल डेन्सिटीचा सूत्र. तर हवेपेक्षा काय जड आहे. पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, आणि ऑक्सिजन हा काय पुअर कंडक्टर, म्हणजे आपण काय म्हणतो गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर असतात. म्हणजे कंडक्टर आहे त्याच्यातून हीट आणि इलेक्ट्रिसिटी वाहून जाईल, परंतु कशी आहे, पुअर आहे. कंडक्टर म्हणजे वाहून जाणे, हीट उष्णता आणि विद्युत म्हणतो इलेक्ट्रिसिटी ती वाहून जाऊ शकते, परंतु काय पुअर कंडक्टर आहे. आता बघूया नेक्स्ट, ऑक्सिजन इन मेडिसिन. तर ऑक्सिजन इन मेडिसिन म्हणजे औषधशास्त्र आहे. त्या औषधशास्त्रामध्ये किंवा मेडिसिनमध्ये हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो. तर इनहेलेशन थेरपी म्हणजे श्वासोच्छ्वास देण्याची जी पद्धती आहे त्या त्या थेरपीमध्ये ऑक्सिजनचा उपयोग होतो. बघा दुसरं, ड्युरिंग सर्जरी टू मेंटेन टिश्यू ऑक्सिजनेशन अंडर ॲनेस्थेसिया. बघा एखाद्या पेशंटचं सर्जरी करायची, ऑपरेशन करायचं आहे, तर डॉक्टर काय करतो, ॲनेस्थेसिया जो सुंगणीचा डॉक्टर म्हणतो आपण, तो सुंगणीचा डॉक्टर काय करतो, ॲनेस्थेसिया देतो, म्हणजे इंजेक्शन देतो. आणि ते इंजेक्शन देण्यामागचं काय कारण असते, तर ज्या पेशी असतील त्या पेशीमधील, म्हणजे ऑपरेशन करताना वेगवेगळ्या ज्या पेशी असतील त्या वेगवेगळ्या पेशींमध्ये ऑक्सिजनची मात्रा प्रमाणात ठेवणे याचं काम करण्याचं सुद्धा तो ॲनेस्थेसिया करत असतो, आणि त्यामध्ये ऑक्सिजनची गरज भासते. रेस्क्युएशन ऑफ पेशंटचं रेस्क्यू ऑपरेशन करणे त्यावेळेस गरज पडते. द ट्रीटमेंट ऑफ सच डिसीजेस ॲज क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, न्यूमोनिया अँड पल्मोनरी एम्बोलिझम. आता बघा असे जे क्रोनिक म्हणजे काय, निरंतर जे दुरुस्त न होणारे क्रोनिक डिसीजेस म्हणतो आपण, अशा डिसीजेस, किंवा आता बघा कोविडमध्ये सर्वात जास्त काय झाला, श्वासोच्छ्वासाचा त्रास झाला. म्हणजे अटॅक कुणावर केला, कोविडनी, कोरोनानी, तर फुफ्सावर केला. तर पल्मोनरी डिसीजेस, न्यूमोनियामध्ये पुन्हा त्याच गोष्टी, म्हणजे कसं फुफ्साशी संबंधित जेही प्रॉब्लेम असतील, डिसीज असेल त्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची नितांत गरज आहे. फॉर द न्यूबॉर्न एक्सपिरियन्सिंग रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. बघा एखादा बाळ जन्माला जेव्हा येतो आईच्या पोटातून, जेव्हा बाहेर येतो तो विश्वात, नवीन विश्वात, आणि तेव्हा त्याला ऑक्सिजनची गरज असते, आणि तो नॅचरल जर ऑक्सिजन घेऊ शकत नसेल तर त्याला काय केलं जाते, त्याला रेस्पिरेटरी सिस्टीमवर ठेवलं जाते, म्हणजे त्याला ऑक्सिजन दिला जातो. द ट्रीटमेंट ऑफ रेस्पिरेटरी बर्न्स आर पॉइझनिंग बाय कार्बन मोनॉक्साईड अँड अदर केमिकल सबस्टन्सेस. जे आग लागून जळलेले पेशंट असतात किंवा विषबाधा ज्यांना झालेली असते, कार्बन मोनॉक्साईड किंवा दुसरे विषारी केमिकलमुळे, तर त्याच्या उपचारासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज पडते रेस्पिरेटरी सिस्टीम चालवण्यासाठी. अशा पद्धतीनं ऑक्सिजन हा मेडिसिनमध्ये, म्हणजे औषधशास्त्रात, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाते, आणि ते पेशंटच्या जीवनमरणाच्या प्रसंगामध्ये ऑक्सिजन हा महत्त्वाचा घटक असतो त्याला वाचवण्यासाठी. तर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ऑक्सिजन. आता ऑक्सिजनचे महत्त्व काय, तर ऑक्सिजन प्लेज ए क्रिटिकल रोल इन रेस्पिरेशन, द एनर्जी प्रोड्युसिंग केमिस्ट्री दॅट ड्राईव्ज द मेटाबॉलिझम ऑफ मोस्ट लिव्हिंग थिंग्स. ऑक्सिजन हा रेस्पिरेशनमध्ये, म्हणजे श्वासोच्छ्वास घेणे आणि सोडणे यामध्ये महत्त्वाचा रोल निर्माण करतो, महत्त्वाचा त्याचा
कार्य असते आणि हा मेटाबॉलिझम म्हणजे जे सर्व जिवंत वस्तू जिवंत प्राणी आहे त्याच्यामध्ये रक्तामध्ये सुद्धा ऑक्सिजन असतो. वी ह्युमन्स अलॉंग विथ मेनी अदर क्रिएचर्स नीड ऑक्सिजन इन द एअर वी ब्रीथ टू स्टे अलाइव्ह. म्हणजे आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची फार गरज आहे. ऑक्सिजन इज जनरेटेड ड्युरिंग फोटोसिंथेसिस बाय प्लांट अँड मेनी टाईप्स ऑफ मायक्रोब्स. तर बघा जे प्लांट आहेत झाडे आहेत ते झाडेसुद्धा ऑक्सिजन काय करते फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमध्ये म्हणजे हवेतील कार्बन डायऑक्साईड घेणे आणि ऑक्सिजन सोडणे ही जी प्रक्रिया फोटोसिंथेसिसमध्ये प्लांट आणि काही जीवाणू करतात त्यावेळेस ऑक्सिजन काय होतो जनरेट होतो. एव्हरीडे युजेस ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा प्रत्येक दिवशी ऑक्सिजन नसेल तर आपण हा विश्वच राहू शकत नाही. रेस्पिरेशन. एव्हरी लिव्हिंग क्रिएचर अँड प्लांट रिक्वायर्स ऑक्सिजन टू सर्वाईव्ह. म्हणजे जे जिवंत घटक आहेत त्यांना राहण्यासाठी कशाची गरज आहे ऑक्सिजनची गरज आहे. मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र. प्रोडक्शन ऑफ स्टील इज रिलियंट. जे स्टील उत्पादक लोह उत्पादक जे इंडस्ट्री आहेत त्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असते. आता आपण बघितले नागपूरला भिलाईवरून जे स्टील कारखाने होते त्यांच्यामधून ऑक्सिजन मागविला गेला. तर जे स्टील कारखाने आहेत त्यांच्या जे धातू उत्पादन करणाऱ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा काय लागते ऑक्सिजनची गरज पडते. ऑक्सिजन वेअर इट इज यूज इन द ब्लास्ट फर्नास टू टर्न कार्बन इन टू द कार्बन डायऑक्साईड विच रिड्युसेस द आयर्न ऑक्साईड टू प्युअर आयर्न. म्हणजे शुद्ध आयर्न तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज पडते. आणि हे ऑक्सिजन ज्यांनी शोधून काढलं डिस्कवर्ड बाय जोसेफ प्रेस्टली इन विल्स्टर इंग्लंड अँड इंडिपेंडंटली बाय कार्ल विल्यम सेल इन उपाल्सा स्वीडन शास्त्रज्ञ जोसेफ आणि कार्ल विल्यम यांनी शोधून काढले. तर यापुढे आपण बघूया व्हॉट इज PAC ऑक्सिजन जनरेशन प्लांट. तर आपल्याला या स्क्रीनवर जो लेआउट दिसतो आहे त्या लेआउटमध्ये कशा पद्धतीनं ऑक्सिजन जनरेशन प्लांटमध्ये घटक लागतात, काय काय घटक दिसत आहेत आपल्याला. कॉम्प्रेशर दिसत आहे, प्री फायबर आहे ते याच्यात. त्यानंतर रेफ्रिजरेशन एअर ड्रायर आहे, एअर रिसिव्हर आहे, एअर फिल्टर आहे. ई आणि एफमध्ये बघा 2 फिल्टर आहेत. ॲक्टिवेटेड कार्बन फिल्टर दुसऱ्या ह्याच्यामध्ये, पहिल्या ह्याच्यामध्ये फाईन फिल्टर आणि दुसऱ्या ह्याच्यात ॲक्टिवेटेड कार्बन फिल्टर. त्यानंतर नेक्स्ट ऑक्सिजन जनरेटर. मेन बघा जी दिसते आहे दोन सिलेंडर दिसत आहेत, मोठे मोठे टँक दिसत आहेत, ते काय ऑक्सिजन जनरेटर आहे. त्यानंतर ऑक्सिजन टँक आहे, याच्यामध्ये ऑक्सिजन टँक ह्या 2 जनरेटरमध्ये इथं ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे वेगळे आपल्याला नेक्स्ट टँकमध्ये ऑक्सिजन भेटणार आहे. त्यानंतर पुन्हा त्याला फिल्टर केला जाईल तर मायक्रो फिल्टर, त्यानंतर बॅक्टेरिया फिल्टर आणि इकडे प्रेशर रेग्युलेटर आणि त्यानंतर मॅनिफोल्ड सिस्टीम. या पद्धतीनं हे वेगवेगळे ऑक्सिजन जनरेशन प्लांटमध्ये युनिट असतात आणि यामधून हवेतून शोषून घेतलेला
जो ऑक्सिजन आहे सेपरेट केला जातो. तर नुसतं ऑक्सिजनच नाही आहे हवेत, तर काय 100% जी हवा आहे त्यामध्ये आपल्याला 78% हा मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे आणि 21% ऑक्सिजन आहे आणि 1% अदर गॅसेस हेलियम, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि इतर असंख्य जे वायू आहेत ते 1% येतात. त्याच्यातच पुन्हा दुसरे अजून पुन्हा काही घटक येतात, कंटॅमिनेंट्स येतात. तर या पद्धतीनं हा ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्यामध्ये हे युनिट काम करत असतात. तर आता बघूया आपण की PSA ऑक्सिजन जनरेशन प्लांट. तर ॲन ऑक्सिजन जनरेटर सेपरेट्स दिस ऑक्सिजन फ्रॉम कॉम्प्रेस्ड एअर थ्रू ए युनिक प्रोसेस कॉल्ड प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन. त्यालाच आपण PSA म्हणतो. तर ॲडसॉर्प्शन म्हणजे शोषून घेणे. तर काय करतो ऑक्सिजन जनरेटर, सेपरेट करतो ऑक्सिजन कुठून, कॉम्प्रेस्ड एअरमधून. कॉम्प्रेस्ड एअर आणि एका विशिष्ट पद्धतीने म्हणजे प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन पद्धतीने ऑक्सिजन सेपरेट करतो. द प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन प्रोसेस फॉर द जनरेशन ऑफ एनरिच्ड ऑक्सिजन गॅस फ्रॉम द ambient air utilizes the ability of synthetic zeolite molecular sieve to absorb mainly nitrogen. आता यामध्ये काय असते नेमकं होते काय, तर कॉम्प्रेसरमधून आलेली जी हवा आहे, कॉम्प्रेस्ड एअर आहे, ती प्री फिल्टरमधून, हे जो आहे प्री फिल्टर, त्या प्री फिल्टरमधून जाते, तिथं फिल्टर होतात. त्यानंतर तो फिल्टर झालेली एअर ही कुठं जाते, रेफ्रिजरेशन एअर ड्रायरमध्ये जाते. तिथं एअरला काय केलं, ड्राय केल्या जाते. हवेतील मॉइश्चर जे असेल ते वेगळं केल्या जाते. त्यानंतर ती हवा ड्राय एअर ही एअर रिसिव्हरमध्ये येते. एअर रिसिव्हरमध्ये आलेली जी हवा आहे त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत पुन्हा अजून ते फाईन फिल्टरमधून जातात आणि फाईन फिल्टरमधून आल्यानंतर फिल्टर झालेली हवा अजून पुन्हा ॲक्टिवेटेड कार्बन फिल्टरमधून पास केल्या जाते आणि तिथून फिल्टर झालेली हवा ही म्हणजे याच्यामध्ये जे उरलेले जे बाकीचे घटक असतात ते निघून जातात आणि ऑक्सिजन जनरेटरमध्ये येते. ह्या ज्या 2 मोठे टँक दिसतात त्यामध्ये, या टँकमध्ये ऑक्सिजन जनरेटरमध्ये हवेचं पुन्हा इथे वेगवेगळे सेपरेट केले जाते. नायट्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जाते आणि ऑक्सिजन हा कलेक्ट केला जातो समोरच्या टँकमध्ये, ऑक्सिजन टँकमध्ये. आणि तर ऑक्सिजन टँकमध्ये जे वेगळं केले जाते. मग याला सेपरेट कोण करते, तर याच्यामध्ये एक सिंथेटिक झिओलाइट मॉलिक्युलर शिव असतात आणि ते ॲब्झॉर्ब करतात कुणाला, नायट्रोजनला ॲब्झॉर्ब करतात आणि ऑक्सिजनला सामोर जाते. म्हणजे याच्यातून सेपरेट हवेतून कोण झाला, नायट्रोजन वेगळा झाला, तो ॲब्झॉर्ब झाला आणि आपल्याला ऑक्सिजन मिळालेला. ऑक्सिजन मिळालेला त्यानंतर त्या ऑक्सिजनलाच पुन्हा कुठं मायक्रो फिल्टरमध्ये पाठवल्या जाते. त्यामध्ये असणारे पुन्हा अजून काही घटक असतील, इम्प्युरिटी असेल, कॉन्टॅमिनेटेड असतील, ते सर्व वेगळे केले जातात आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यामधून बॅक्टेरिया फिल्टर असतो त्याच्यातून पास केला जातो आणि त्यानंतर प्रेशर रेग्युलेटरमधून प्रेशर मेंटेन करून तो कॉम्प्रेस्ड झालेला ऑक्सिजन होता तो मॅनिफोल्ड सिस्टीमद्वारे वेगवेगळ्या सिलेंडरमध्ये भरल्या जातो. तर या पद्धतीनं हे कार्य चालत असते. तर प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन जी पद्धत आहे यामध्ये बघा ज्या 2 वेगवेगळ्या टँक्स सांगितल्या होत्या, म्हणजे जनरेटिंग जे ऑक्सिजन जनरेटर होतं ते ऑक्सिजन जनरेटर यामध्ये दाखवलेलं आहे. यामध्ये काय नेमकं असते, तर यामध्ये प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शनमध्ये युजेस
सोर्बन्स, झिओलाइट्स, नॅनोट्यूब्स असतात. इन टू ॲब्सॉर्प्शन कॉलम टू सेपरेट द मॉलिक्यूल. हे जे दोन कॉलम आहेत त्या दोन कॉलममध्ये काय केले जातात, झिओलाइट मटेरियलच्या प्लेट अशा ठेवलेल्या असतात. झिओलाइट मटेरियल सिंथेटिक टाईप असतो आणि त्या दोन कॉलममधून टू कॉलम अलाव फॉर द प्रोसेस टू ऑपरेट सेमी कंटिन्युअसली. हे दोन्ही एक सोबत कार्य करत असतात आणि त्यामध्ये 4 स्टेजेस असतात. त्या 4 स्टेजेसमध्ये तर स्टेजेस काय काय आहेत ते बघूया. 4 स्टेजेस आहेत. त्यामध्ये ॲब्सॉर्प्शन म्हणजेच प्रोडक्शन आणि ब्लो डाऊन पर्ज. तर त्यामध्ये या 4 स्टेजेसमधून म्हणजे ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषून घेणे आणि त्याच्यातून म्हणजे हवेतून कोणाला शोषणार आहे, मॉलिक्यूल सिंथेटिक मॉलिक्यूल आहे जे झिओलाइट मटेरियल म्हणतो आपण, त्याला झिओलाइट मॉलिक्युलर शिव म्हणतो. तो ॲब्सॉर्ब करणारा नायट्रोजनला आणि त्याला ब्लोडाऊन करेल, बाहेर फेकल्या जाईल किंवा त्याला वेगळ्या कामात यूज केल्या जाईल, कलेक्ट केल्या जाईल. प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शनमध्ये स्टेज 1 बघा 4 स्टेजेसमधून जे जाते आहे ते कसं होते. तर ह्यामध्ये 2 ज्या टँक दाखवलेल्या आहेत जनरेटिंग टँक, त्यामध्ये बघा तर स्टेज 1मध्ये कॉम्प्रेस्ड एअर इज फेड इन टू द फर्स्ट बेड. याच्यामध्ये काय आहे, हे फर्स्ट बेड म्हणजे काय, झिओलाइटचे मॉलिक्युलर शिव आहेत. बघा आपण सोयाबीनचे दाणे बघितले ना, सोयाबीनच्या दाण्यासारखे कसे असतात, हे झिओलाइट मटेरियल असतात. त्या झिओलाइटच्या मटेरियलमधून म्हणजे एअर काय केली जाते, याच्यामध्ये पास केली जाते आणि ती पास झालेली एअर नायट्रोजन अँड ॲर्गॉन मॉलिक्युल्स आर ट्रॅप. याच्यामध्ये कोण ट्रॅप होते, कोण पकडल्या जाते, तर नायट्रोजन आणि ॲर्गॉन हे जे वायू आहे हे ट्रॅप होतात त्याच्यात. व्हाईल द ऑक्सिजन इज अलाउड टू फ्लो थ्रू. आणि बघा यामध्ये पाथ एक दिसत आहे, त्या पाथमधून कोण जाते आहे, ऑक्सिजन अलाव केल्या जाते फक्त. याच्यामध्ये ट्रॅप कोणाला केल्या जाते, कोणाला पकडल्या जाते, कोणाला शोषून घेतल्या जाते, तर नायट्रोजन आणि ॲर्गॉनला शोषून घेतल्या जाते. बघा आता या डायग्राममध्ये स्टेज 2मध्ये बघा, स्टेज 2मध्ये बघा पूर्ण तुम्हाला इथं जे मॉलिक्यूल आहेत ऑक्सिजनचे हे समोर पास झालेले समोर दिसतील इथं. तर काय होते स्टेज 2मध्ये, द ॲब्झॉर्बंट इन द फर्स्ट बेड बिकम्स सॅच्युरेटेड विथ नायट्रोजन ॲर्गॉन अँड ॲर्गॉन मॉलिक्यूल. यामध्ये पहिली जे आहे याच्यात तर नायट्रोजन आणि ॲर्गॉन मॉलिक्यूल आहेत ते काय केले जाते, ॲब्झॉर्ब केले जातील फर्स्ट बेडमध्ये आणि द एअर फ्लो फीड डायरेक्ट इन टू द सेकंड बेड. आणि दुसरा जो आहे तो सेकंड बेडमध्ये सुद्धा जाईल. बघा इकडे आहे खाली दाखवलेला फ्लो, तर याच्यामधून सुद्धा तो पास होईल स्टेज 2मध्ये. त्यानंतर स्टेज 3मध्ये बघा, स्टेज 3मध्ये म्हणजे दोन्ही जे जनरेटिंग टँक आहे त्यामध्ये काय आहे, मॉलिक्युलर शिव आहे, झिओलाइटचं मॉलिक्युलर शिव आहे, त्यामधून आपण पास करतो. स्टेज 3मध्ये ॲब्झॉर्बंट ॲब्झॉर्ब नायट्रोजन अँड ॲर्गॉन इन द सेकंड बेड. बघा सेकंड बेडमध्ये आहे ना, आता सेकंड बेडमधून द फर्स्ट बेड इज डिप्रेशराइज्ड अलाउइंग ॲर्गॉन अँड नायट्रोजन बी पर्ज आउट ऑफ द सिस्टीम अँड रिलीज टू द ॲटमॉस्फिअर. पहिल्या टँकमध्ये जोही ॲब्झॉर्ब केलेला नायट्रोजन आणि ॲर्गॉन असेल तो नायट्रोजन आणि ॲर्गॉन पर्ज आउट केला जाते म्हणजे बाहेर फेकल्या जाते. कुठं, ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जाईल त्याला. आणि सेकंड बेडमधून जो जात आहे त्याला कोणाला, तो समोर जो उरलेला असेल ऑक्सिजन त्याला पास केलं जाईल. फोर्थ स्टेजमध्ये काय होते, द प्रोसेस स्टार्ट्स ओव्हर. म्हणजे अशा पद्धतीनं 1 2 3 4 अशी प्रोसेस कंप्लीट होते. पहिल्या प्रोसेसमध्ये पास केलं, त्यामध्ये ॲब्झॉर्ब केलं काही नायट्रोजन आणि ॲर्गॉन. त्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये सुद्धा नायट्रोजन आणि ॲर्गॉन पास केलं, बेड सॅच्युरेटेड झाला.
त्यानंतर तो सॅच्युरेटेड झाल्यानंतर सेकंड बेडमध्ये जाईल. मग सेकंड बेडमधून गेला, सेकंड बेडमध्ये सुद्धा नायट्रोजन आणि ॲर्गॉन ॲब्झॉर्ब केला गेला आणि फर्स्ट बेड सॅच्युरेटेड झाल्यामुळे तो डिप्रेशराईज होईल आणि त्या डिप्रेशराईज झाल्यानंतर त्यामधून नायट्रोजन आणि ॲर्गॉन आपण पर्ज आऊट करतो सिस्टीममधून आणि तो पर्ज आऊट झाल्यानंतर ही प्रोसेस जी आहे ती प्रोसेस थांबते आणि कॉम्प्रेस्ड एअर वन्स अगेन फेड इनटू द फर्स्ट बेड आणि अजून पुन्हा तीच प्रोसेस कंटिन्यू चालत राहते आणि सेकंड बेड डिप्रेशराईज होतो आणि त्यानंतर डिप्रेशराईज दोन झाला, फर्स्ट झाला, सेकंडही झाला, तर त्यावेळेस काय होईल, नायट्रोजन आणि ॲर्गॉन हे मॉलिक्यूल जे आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे गॅस मॉलिक्यूल बाहेर फेकण्यात येईल. ॲडझॉर्बन फॉर PSA इंट्रोडक्शन टू जिओलाइट अँड कार्बन नॅनोट्यूब स्ट्रक्चर्स अँड ॲप्लिकेशन. खालील आकृतीमध्ये जिओलाइट मॉलिक्यूल शिवचे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे आणि सोयाबीनच्या दाण्याप्रमाणे हे जिओलाइट मॉलिक्यूल दिसतात. तर या जिओलाइट मॉलिक्यूल आणि कार्बन नॅनोट्यूब्स. त्यानंतर सिलिका जेल pre-treatment bed to remove water vapor and impurities such as carbon dioxide. तर या प्री-ट्रीटमेंट बेडमधून वॉटर वेपर आणि इम्प्युरिटी ही बाहेर काढल्या जाते. एअर ॲट 100% ह्युमिडिटी इज अप्रॉक्सिमेटली 3% ऑफ वॉटर. तर जे एअर आहे त्या एअरमध्ये ह्युमिडी एअरमध्ये 3% हे वॉटर वेपर असतात आणि वॉटर कॅन इम्पेअर द परफॉर्मन्स ऑफ ॲब्झॉर्बंट इन द PSA ॲब्झॉर्बन्स कॉलम. तर हे वॉटर वेपर ते ॲब्झॉर्बंटचे जे कार्य असते, परफॉर्मन्स असते, त्या कार्याला सुरळीत करण्याचं सुद्धा काम करते. सिलिकॉन जेल बेड्स आर नेसेसरी टू रिमूव्ह वॉटर वेपर फ्रॉम द एअर. आणि सिलिका जेल बेड्स जे असतात ते वॉटर वेपर रिमूव्ह करते फ्रॉम द एअर. त्यासाठी हिटिंग काईल इज यूज टू इव्हॅपरेट द वॉटर फ्रॉम द सिलिका जेल. आणि त्यासाठी वॉटर वेपरला हिटिंग काईलमधून इव्हॅपरेट केले जाते, त्याचे वाफेत रूपांतर केले जाते फ्रॉम द सिलिका जेल. व्हॉट इज जिओलाइट? जिओलाइट इज ए हायड्रेटेड सोडियम ॲल्युमिनो सिलिकेट. म्हणजे सोडियम ॲल्युमिनियम सिलिकेट हे जिओलाइट आहे. जिओलाइट आर ऑल्सो नोन ॲज परमिट्यूड्स. यालाच परमिट्यूड्स या नावाने ओळखले जाते. जिओलाइट्स इज कॅपेबल ऑफ एक्सचेंजिंग reversibility its sodium ion hardness producing ion from ion in water. म्हणजे पाण्यातील जे आयन असतील हार्डनेसच्या स्वरूपात तर ते तयार करण्याचं कामसुद्धा हे जिओलाइट करत असते. आणि याचं केमिकल स्ट्रक्चर Na2O Al2O3 X into SiO2 Y into H2O असा एक केमिकल स्ट्रक्चर या जिओलाइट मटेरियलचा आहे. वेअर X इज इक्वल टू 2 to 10 अँड Y इज इक्वल टू 2 to 6 ही त्याची किंमत आहे. तर अशा पद्धतीनं जिओलाइट स्ट्रक्चर असते. जिओलाइट मायक्रोपोरस क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असते. याचं मायक्रोपोरस स्पंज लाईक स्ट्रक्चर जिओलाइटचं असते. सिंथेटिक मटेरियल आहे आणि याचा लाईफ स्पॅन हा 10 year आहे, म्हणजे 10 वर्षापर्यंत याचं लाईफ आहे. द जिओलाइट स्ट्रक्चर गव्हर्न्स विच मॉलिक्युल्स आर ॲब्झॉर्ब्ड. तर जिओलाइट स्ट्रक्चर
त्याचे जे मॉलिक्यूल असतात ते ॲब्झॉर्ब करतात, नायट्रोजनला ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतात. व्हेरियस वेज ऑफ कंट्रोलिंग ॲब्झॉर्प्शन, वेगवेगळ्या पद्धतीनं ते ॲब्सॉर्ब करते. सेपरेट मॉलिक्युल्स बेस्ड ऑन द डिफरन्स ऑफ द साईज, शेप अँड पोलॅरिटी. तर वेगवेगळ्या साईजचे, आकाराचे आणि वेगवेगळ्या पोलॅरिटीचे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटी जी असतील त्याला ॲड्सॉर्ब करण्याचं काम हे जिओलाइट मटेरियल करत असते. जिओलाइट आयन एक्सचेंजेस, म्हणजे आयन एक्सचेंज कशा पद्धतीनं करते, तर मेटल कॅटायन कॅल्शियम सोडियम सिल्वर आर बाउंडेड टू द जिओलाइट स्ट्रक्चर. यामध्ये कॅल्शियम सोडियम आणि सिल्वर हे काय करतात, तर जिओलाइट स्ट्रक्चरला बाइंडिंग करण्याचं काम करतात. सिल्वर कॅटायन जिओलाइट्स हॅव टू बी प्रूवन टू द बेस्ट फॉर द एअर ॲब्झॉर्प्शन. तर एअरला ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे सिल्वर कॅटायन चांगल्या पद्धतीनं करत असतात. आकृतीमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर याचं दाखवलेलं आहे. आणि it creates the electrostatic interaction between the cation and the molecules being absorbed. आणि जे इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन होत असते कॅटायन आणि मॉलिक्युल्समध्ये, त्यामुळे ते मॉलिक्यूल ॲब्झॉर्ब होतात. आकृतीमध्ये यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये दाखवलेलं आहे. आकृतीमध्ये मेडिकल ऑक्सिजन प्लांटचे लेआउट या आकृतीमध्ये दाखवलेली आहे. आणि मेडिकल ऑक्सिजन प्लांटमध्ये इंट्रोडक्शन, टेक्निकल स्पेसिफिकेशन, फीचर्स, प्लांट इक्विपमेंट, एअर कॉम्प्रेसर, एअर कूलिंग अँड ड्रायर युनिट, PAC ऑक्सिजन जनरेटर, ऑक्सिजन टँक, PLC कंट्रोल पॅनल इत्यादी प्लांट इक्विपमेंट असतात. आणि मेडिकल ऑक्सिजन गॅस प्लांटचे उपयोगसुद्धा आपण बघितले. मेडिकल ऑक्सिजन गॅस प्लांट या पद्धतीनं वर्क करीत असतो. नायट्रोजन प्लांटचा लेआउट आणि इक्विपमेंट कशा पद्धतीचे असतात याची हे एक प्लांट दाखवलेला आहे, नायट्रोजन प्लांट. या नायट्रोजन प्लांटमध्ये इंट्रोडक्शन, पर्पज, प्लांट मॉडेल, वॉर्मिंग कंटेनर, कॉम्प्रेसर, एअर रिसिव्हर, चिलर, हीट एक्सचेंजर, प्री फिल्टर, एअर प्युरिफिकेशन युनिट APU म्हणतात त्याला, कोल्ड बॉक्स, मेन हीट एक्सचेंजर, बॉयलर, डिस्टिलेशन कॉलम, एक्सपेन्शन ब्रेक टर्बाइन इत्यादी प्लांट मॉड्यूल या नायट्रोजन गॅस प्लांटमध्ये दाखवलेले आहेत. स्टोरेज कशा पद्धतीनं केलं जाते, तर लिक्विड ऑक्सिजन टँक, वेपरायझर, फिलिंग स्टेशन, हाऊ द प्लांट वर्क्स. तर वॉर्मिंग प्रोसेस आणि कोल्ड बॉक्स प्रोसेस आणि स्टोरेज अँड वेपरायझेशन प्रोसेस या 3 प्रोसेसमधून नायट्रोजन गॅस प्लांट वर्क करत असते. आणि याची ॲप्लिकेशन जे उपयोग कुठं होते, तर फर्नान्स एनरिचमेंट, मेडिकल गॅसेस, मेटल प्रोडक्शन आणि वेल्डिंग यामध्ये मोठ्या उपयोग केल्या जाते. अशा प्रकारे प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन ऑक्सिजन प्लांट याचं इंट्रोडक्शन आणि त्याची ॲप्लिकेशन या व्हिडिओमध्ये बघितली. धन्यवाद.